पावसाळा तोंडावर आलेला असताना देखील वेंगुर्ला तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अद्यापही सुरळीत नसल्याचा आरोप करत भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी वेंगुर्ला कॅम्प येथील महावितरण कार्यालयाला धडक दिली आहे। मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी शिष्टमंडळासह कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयात अत्यल्प कर्मचारी उपस्थित असल्याचं निदर्शनास आलं। पालकमंत्री नितेश राणे यांनी 8 दिवसांपूर्वीच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, मात्र प्रत्यक्षात कामांना गती नसल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। भेटीदरम्यान कार्यालयात केवळ बिलिंग स्टाफ, एक कनिष्ठ अभियंता आणि अन्य एक कर्मचारी उपस्थित असल्याचं निदर्शनास आलं। उपअभियंता पेटकर हे कार्यालयात अनुपस्थित होते। ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य सेवा मिळत नसल्यास मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला। सुमारे 1.5 तास सुरू असलेल्या आक्रमक चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधला असता यानंतर पुढील 2 दिवसात तालुक्यातील मान्सूनपूर्व कामांना सुरुवात न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडून मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा सभापती प्रितेश राऊळ तसंच पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी दिलाय। तालुक्यात कार्यरत असलेले उपअभियंता पेटकर हे शनिवार ते सोमवार सुट्टीसाठी गावी जात असल्याच्या काही तक्रारी नागरिकांकडून होत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। या भेटीदरम्यान पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, तुळस शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे, युवा मोर्चा पदाधिकारी तुषार साळगावकर, जयराम वांगणकर, शिवराम आरोलकर आदी उपस्थित होते। त्यानंतर उपसभापती सचिन देसाई, नगरसेवक दाजी परब तसंच शिवसेना शहर पदाधिकारी अजित राऊळ यांनीही या भेटीत सहभाग घेतला। पेटकर साहेबकडे म्हणजे सांगा ना, हे सांगा ना तुम्ही काय सांगताय? मी काय बोललो, मी पेटकर साहेबकडे आहात किंवा नाही आहे तुम्ही सांगा ना। पेटकर साहेब तुमच्याकडे त्याला नाही। आता पेटकर साहेब तुम्हाला माहिती आहे, पेटकर साहेब कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? पेटकर साहेब ते सांगा ना। मग आता आम्ही कोणाशी बोलायचं इथे? आता कोणाशी बोलायचं? ऑफिसनी जबाबदार म्हणून कोणाशी बोलायचं मला सांगा। कोण घेणार? सगळीकडे मला सांगा। आता सगळीकडे तुमच्या काल पाऊस पडला, झाडं कोसळली, ऐका प्रत्येक शाखा प्रत्येक एरियाचे आपले बरोबर आहे। मी काय म्हणतो, मी बेंगोला शहराचा हे ग्रामीण भागाचे मला सचिन हे सगळं माहिती आहे। ते आम्हाला सांगू नका हो। मी काय म्हणतो, आता काय कोणाकडे उत्तर कोण देणार? आमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला नाही भेटत। वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावा, फोन लावा, शहराची जबाबदारी घेताय ना। मी शहराचा आहे, विचारा फोन लावून कोण बोलणार ते, नाही आम्ही ते लॉक मारून जाणार, नाहीतर इथे आम्ही लॉक मारून जाणार म्हणून विचारतो। वनमोहन साहेबांना सांगा इथे सर्व लोकप्रतिनिधी आलेले आहेत, पेटकर साहेब इथे नाहीये, बऱ्याच ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत, विद्युत पुरवठा कालपासून खंडित आहे। आरवलीचा कालपासून गाडी सुट्टीवर, रघुनाथ मधुकर पालकर आपले अर्ज दिलेला अर्ज दिला होता ना, ऑनलाईन अर्ज करतो बोलला, कॉपी अर्ज दाखव ना आम्हाला। ऑनलाईन कसा सोमवार काय करतात? पालकर काय करतात? मोबाईलवरून हो, पालकर काय करतात? पालकर काय करतात? बिलिंग मध्ये अश्विनी अर्जुन कांबळे शिपाई कुठे आहे? त्यांची काय माहिती? म्हणजे काय माहितीये, म्हणजे साहेब नसले की हे कोण त्यांना माहिती झालेलं आहे। सोमवारचे साहेब नसतात, आपण जर नाही आलो तर काही फरक पडणार नाही। बरोबर हा विषय झालेला आहे। शेख पण आपल्या कामात होते पर्सनली, आता आम्ही आलो काम चालू भटवाडी मध्ये। हो, आता तुम्ही भटवाडी सांगता, तुम्ही आवाज जरा खाली ठेवून बोला, खाली आवाज ठेवून बोला। पत्रकारांच्या समोरच स्पीकर बोर्ड चालू होता, तुम्ही पुढारी आवाज बोलता साहेब। हो, स्पीकर बोर्ड चालू होता, तुम्ही मार्केटला पहिले सांगितलं हो कार्यक्षेत्र आहे म्हणजे एक वाक्य सांगायचं, मी कुठे मला सांगायचं उत्तर द्यायला बांधील नाही म्हणून सांगा। तसं नाही, पेटकरांना ऐका, पेटकरांना फोन लावा हा आणि त्यांना सांगा मी उत्तर द्यायला बांधील नाही, फक्त अर्बन भागाची उत्तर देणार नाही। आणि हे अर्बनची गंगावणे चांगलं आहे, अडचण नाही, काही अडचण नाही। ग्रास कटिंग बाकी इतर ग्रामीण भागात उभा अंडा वगैरे तुझ्याकडे तिथे काय ग्रास कटिंग सगळ्या ठिकाणी झालंय।
आजचं सांगू नका मला 8 दिवसापूर्वी सांगा. आणि तो पावसाचा फोन येणार होता मला आडणी संदर्भात काय झालं त्यांना विचारा. आडणी फुटबॉलवाडी ते पावसकर पण का सुट्टीवर आहे ना? हो. काय हो? पावसाळ्यात सुट्टीवर सुट्टीवरच मिळत नाही. माझं म्हणणं तर मी गाडीवर सुट्टी घ्या सगळ्यांना. त्याची एक्झाम चालू आहे, सुट्टी घे. हो साहेब, आम्हाला पण साहेब काय आहे? तुम्ही तुमच्या ऑफिशियल चालता का? मग आम्हाला सुद्धा ऑफिशियल काही गोष्टी विचारल्या तर त्याची उत्तर सक्षमपणे यायला पाहिजेत ना. तुम्ही आता काय म्हणताय की त्याची मीटिंग आहे, त्याने अर्ज दिलाय, आता कोणतरी कर्मचारी नाही, त्याने ऑनलाईन पाठवणार. तो मुळात आलाच नाही. आम्ही आल्यानंतर त्याचा ऑनलाईन येणार आहे. हो, आता येणार आहे त्याला. आता येणार आहे. येणार नाही पण तो. एवढा त्रास देत आहे, ऍडजस्टमेंट करतो, त्याचं तुम्ही ऐकत नाही. त्यांना कसं आलं माहितीये, आमच्या अधिकारी आहेत, आमचं मेन जे बॉसच आहेत ते सोमवारचे येत नाही. म्हणजे आम्हाला बरोबर आहे, सगळं फ्री हँड आहे. साहेब इथे आलो ना, कोण नाही होतं, कोण कुठे बसवलं पाहिजे होतं? एक माणूस नव्हता. तो माणूस कुठेतरी आपल्या कामाला बाहेर होता. फक्त बिलिंगचा एक विषय, हे कोणतरी साहेब आहे, त्यांना माहित सुद्धा नाही की कोण इथे आले नाही, कोण नाही. 20 मिनिटांनी आले ते बाहेर. ते शिवाय हे कोण आहे? ते शिपाई आहेत ना. ते कोण आहे? काय बंद करून ठेवलं? ते खुर्चीवर बसून होते. त्यांनी विचारलं पण नाही काय विषय आहे तुमचा. ठीक आहे, तिथे कोणतरी ग्राहक येणार, काहीतरी सांगायला पाहिजे त्यांना. ग्रामीण भागातलं मी उत्तर देऊ शकतो नाही. काय वस्तुस्थिती काय मला माहिती नाही, तुम्ही कसं सांगणार? हेच सांगतो मी. काय म्हणतो मला एक सांगा. आवाज एवढं करा. हा बरोबर. आम्हाला लेखी उत्तर पाहिजे. कॉन्फरन्स नको, व्हीसी आम्हाला व्हीसी करायची नाही. आम्हाला लोकांची ग्राउंडवरती उतरून समस्या सोडवायची आहे. माझ्या नको मला तुम्ही आत्ता काय साहेब बोललात, मी 15 मिनिटात कोणतरी माणूस पाठवतो उत्तर आहे, हे तुमचं वाक्य होतं. मग कोण तो माणूस पाठवा. शेख साहेब मला आम्हाला शहरात बाहेरचं विचारू नका. बरोबर ना शेख साहेब? हा, आता आम्ही इथे बसून काय करायचं मला तेवढं सांगा. म्हणजे आम्ही काय आहोत ना, आम्ही रिकाम टेकडे आहोत, समजलं ना? तुम्ही घरी राहणार, शासनाचा पगार तुम्ही घेणार. हा काय बोला, इथे या आणि बोला. काय ते इथे या किंवा संबंधित कोणतं तुमचा चार्ज असलेला माणूस इथे पाठवा, आम्ही बोलतो. कोण नाही. बिलिंगच्या बाबतीमध्ये विषय, प्रत्येकाची बिलं वाढत चालली आहे, ती मात्र तुम्ही न सांगता कट करता. कधी ऍडजस्टमेंट हा प्रकार करत नाही. बरं, इथे मला सांगा स्टाफ कोण नाही आहे? स्टाफ तर फुलफिल आहे. ह्याला विचारतो, स्टाफ फुलफिल आहे नाही वेकंट नाही. आजच्या दिवशी किती पाहिजे आणि किती हजार आहेत मला सांगा. किती आहेत? बाकीचे तीन कुठे आहेत तुमचे मला सांगा. काम करा ना तुम्ही. एक 8 दिवस सुट्टीच घ्या ना सगळ्यांनी, आम्हाला पण शांत राहता येईल. तुमची पोस्ट कुठली मग? तुमच्याकडे जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेटिंग झालंय. किती विभाग कुठच्या याचं राहिला? आणि यांचा तो उभा करण्याचा विषय केव्हा क्लिअर करणार? त्यांच्याबरोबर केव्हा जाणार, केव्हा दाखवणार तुम्हाला? त्यांना वेळ असेल तरी. आणि आधी पहिली फोन कधी खोटं बोलतात विचार करा. आदल्या दिवशी एक सांगताय, दुसऱ्या दिवशी एक सांगताय. आता रेकॉर्ड होणार. पत्रकारांकडेच जाणार. तुम्ही काय रेकॉर्ड होणार कारण शुक्रवारी एक गोष्ट सांगताय ना, रविवारी फोन केल्यावर सांगताय ना, आधी सांगितलं असं नसतं. ज्यांना कोणी नाही ओळखला, काय लोकांच्या समस्या आहे.